गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आपण आजच्या या लेक्चरमध्ये व्हर्टिकल अँगल कसा मेजर करायचा, नंतर रेंजिंग ए लाईन आणि एक्सटेंडिंग ए लाईन हे 3 बिट्स बघणार आहेत. तर पुढे जाण्याच्या अगोदर आपण जो पोर्शन बघितलेला आहे त्या पोर्शनचं रिवाईज करूयात. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं होतं की डायरेक्ट मेथड ऑफ मेजरिंग हॉरिझॉन्टल अँगल. तर हॉरिझॉन्टल अँगल मेजर कशाने केलेला होता? डायरेक्ट मेथडनी. याचा आपण काल रिवाईज केलेलं होतं. नंतर हॉरिझॉन्टल अँगल मेजर करायचा रिपिटिशन मेथडनी, याचं पण आपण रिवाईज केलेलं होतं. आणि नंतरचं नेक्स्ट बीट बघितलेलं होतं की मेजरमेंट्स ऑफ डिफ्लेक्शन अँगल. तर आजच्या आपण लेक्चरमध्ये डिफ्लेक्शन अँगलचं रिवाईज करूयात आणि नंतर व्हर्टिकल अँगल, एक्सटेंडिंग ए लाईन आणि रेंजिंग ए लाईन हे 3 बिट्स बघूयात. तर मेजरमेंट ऑफ डिफ्लेक्शन अँगल कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं लेक्चरमध्ये की डिफ्लेक्शन म्हणजे काय की ओरिजिनल पोझिशनपासून त्याची डिरेक्शन चेंज होणे. ही ओरिजिनल पोझिशन आहे. आता ही ओरिजिनल पोझिशन याची स्ट्रेट आहे, याचं डिरेक्शन चेंज केला म्हणजे ही लाईन काय झाली? डिफ्लेक्ट झाली. तर डिफ्लेक्शन अँगल म्हणजे काय की असा अँगल जिथे ओरिजिनल पोझिशनपासून ती लाईन चेंज झालेली असते, त्या चेंज झालेल्या लाईननी केलेला अँगल म्हणजे डिफ्लेक्शन अँगल. आणि अदर वर्डमध्ये आपण काय म्हणू शकतो त्याला की आता ही प्रिसिडिंग लाईन आहे, मेन सर्वे लाईन आहे. स्टार्टिंगची लाईन म्हणजे प्रिसिडिंग लाईन आणि ही जी आहे ती दुसरी सर्वे लाईन आहे. तर जी प्रिसिडिंग लाईन आहे त्या प्रिसिडिंग लाईनला आपण काय केलं? पुढे एक्सटेंड केलं. आणि एक्सटेंड केल्याच्यानंतर ही जी सर्वे लाईन आहे या सर्वे लाईननी या एक्सटेंडिंग लाईनसोबत केलेला अँगल म्हणजे डिफ्लेक्शन अँगल. अँगल मेक्स बाय सर्वे लाईन विथ एक्सटेंडिंग लाईन, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज डिफ्लेक्शन अँगल. ओके. तर ही डायग्राममध्ये सांगितलं होतं की बी हा पॉईंट काय आहे? स्टेशन पॉईंट आहे. ए हे काय आहे? एक ऑब्जेक्ट आहे जिथे आपण रेंजिंग रॉड फिक्स केलेला आहे. त्यालाच आपण इकडे काय पी पॉईंटला काय केलेलं आहे? डिफ्लेक्ट केलेलं आहे, पुढे एक्सटेंड केलेलं आहे या पी लाईनला. आणि नंतर इथे जी बी सी जी आहे ती आहे सर्वे लाईन, म्हणजे ही एक्सटेंडिंग लाईन आहे आणि ही सर्वे लाईन आहे. तर हा सर्वे लाईन आणि एक्सटेंडिंग लाईन या दोघांमधला जो अँगल आहे त्या अँगलला डिफ्लेक्शन अँगल असं म्हटलं जातं. ओके. तर आता इथे बघा तुम्ही, आपल्याला इथे प्रोसिजर करायची आहे. प्रोसिजर करत असताना आपल्याला इथे 2 फेस इम्पॉर्टंट आहेत, फेस लेफ्ट आणि फेस राईट. फेस लेफ्ट आणि फेस राईट या दोन्ही फेसच्या आपल्याला रीडिंग्स घ्यायचे आहेत. तर प्रोसिजरमध्ये काय करायचं आहे आपल्याला? बी हा स्टेशन पॉईंट आहे, या स्टेशन पॉईंटवरती आपल्याला ऑल टेम्पररी ॲडजस्टमेंट डन करून घ्यायचे आहेत. म्हणजे सेटिंग केली, लेवलिंग केली, सेंटरिंग केली, या ज्या ऑल ॲडजस्टमेंट आहेत त्या ऑल ॲडजस्टमेंट आपण इथे कंप्लीट करून घेतल्या. आता कंप्लीट करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे? लोअर क्लॅम्प आणि अप्पर क्लॅम्प दोन्ही लूज केले आपण. लूज केल्याच्यानंतर ते 0-0ला फिक्स केले. म्हणजे व्हर्नियर ए हा 0ला झाला तर व्हर्नियर बी हा कितीला झाला? 180 डिग्रीला फिक्स झाला. आता फिक्स झाल्याच्यानंतर काय करणार तुम्ही? अप्पर क्लॅम्प जो आहे तो अप्पर क्लॅम्पला फिक्स करणार. अप्पर क्लॅम्प फिक्स केला म्हणजे काय झालं की तुमचा जो थेडोलाईट आहे कुठेही रोटेट मूव्ह केला तरी तुमची रीडिंग चेंज होणार नाही. ओके. तर इथे बीवरती स्टेशनवरती फिक्स केला आपण थेडोलाईट, आणि थेडोलाईट फिक्स केल्याच्यानंतर आता अप्पर लोअरला 0-0 मार्क केला आणि अप्पर क्लॅम्प स्क्रू जो आहे तो अप्पर क्लॅम्प स्क्रू आपण फिक्स केला. फिक्स केल्याच्यानंतर काय करायचं आहे? बी या स्टेशन पॉईंटवरून ए या ऑब्जेक्टला बायसेक्ट करायचं आहे. कशाने? गन पॉईंट्सनी फर्स्ट बायसेक्ट करायचं आणि नंतर आयपीसमधून बायसेक्ट करायचे बाय युझिंग टँजेंट स्क्रूनी. आणि मग नंतर काय केलं आपण? बीवरून एला बायसेक्ट करत असताना तिथे आपल्याला रीडिंग भेटली 0-0. आता काय करायचं आहे? टेलिस्कोपची तुम्हाला ट्रान्झिटिंग करायची आहे. म्हणजे आयपीसच्या जागेत ऑब्जेक्ट ग्लास, ऑब्जेक्ट ग्लासच्या जागेत आयपीस, म्हणजे रोटेट करायचा आहे टेलिस्कोप. किती अँगलमध्ये? 180 डिग्रीमध्ये तुम्हाला जो तुमचा टेलिस्कोप आहे तो रोटेट करायचा आहे. म्हणजे तुमचा टेलिस्कोप आता कुठे बघणार? पी पॉईंटकडे बघणार. अगोदर बघत होता एकडे, आता बघणार कुठे? पीकडे बघणार. तर आता इथून बीवरून एक जे क्रॉस हेअर्स आहेत त्या क्रॉस हेअर्स थ्रू आपण एक पी हा
जो ऑब्जेक्ट आहे तिथे फिक्स केला आपण, तिथे रेंजिंग रॉड पी पॉईंटवरती फिक्स केला. आणि आता इथे पी पॉईंटवरती फिक्स केल्याच्यानंतर इथे पण आपल्याला रीडिंग काय भेटली, 0 डिग्री भेटली. आता आपल्याला इथून इथंपर्यंतचा अँगल पाहिजे, म्हणजे तुम्हाला अप्पर क्लॅम्प काय करावं लागेल, लूज करावा लागेल, तेव्हाच तो रीडिंग देईल. तर अप्पर क्लॅम्प जो आहे तो अप्पर क्लॅम्प आपण लूज केला. लूज केल्याच्यानंतर काय झालं की सी ऑब्जेक्ट येईपर्यंत त्याला बायसेक्ट केलं. जेव्हा सी ऑब्जेक्ट येईल तेव्हा अप्पर क्लॅम्प हा फिक्स केला आणि रीडिंग घेतली. तिथे रीडिंग येईल 30 और 50, तुमच्या मनाने 30 डिग्री आली आपण असं समजूयात. तिथे रीडिंग आली 30 डिग्री. नंतर आपण काय केलं की अप्पर क्लॅम्प फिक्स केलेला आहे त्याला आपण एवरती घेऊन गेलो. एवरती घेऊन गेल्याच्यानंतर फर्स्ट आपण रीडिंग घेतल्या होत्या फेस लेफ्टवरून. आता काय करायचं आहे आपल्याला, फेस राईट करायचं आहे. फेस राईट करण्यासाठी काय करावं लागेल, ट्रान्झिटिंग पण करावे लागेल आणि स्विंगिंग हे दोन्ही करावे लागतील. मग आता ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग आपण दोन्ही केली आणि इथे 30 डिग्री रीडिंग भेटली, म्हणजे बी पीला पण रीडिंग किती भेटली, 30 डिग्री. अगेन अप्पर क्लॅम्प आपण लूज केला. लूज केल्याच्यानंतर सी येईपर्यंत बायसेक्ट केलं. सी आल्याच्यानंतर तिथे रीडिंग तुम्हाला भेटेल 60 डिग्री. आणि याच्यातला आता अँगल कसा फाइंड आउट करायचा, डिफ्लेक्शन अँगल, तर 1/2 ऑफ दी टोटल अँगल हा असेल तुमचा डिफ्लेक्शन अँगल. ओके, तर आता नेक्स्ट आपण बघूयात की व्हर्टिकल अँगल, एक्सटेंडिंग आणि रेंजिंग ए लाईन. ओके, तर हे बघा मेजरिंग व्हर्टिकल अँगल सेम प्रोसिजर आहे. फक्त इथे लक्षात घ्या की आता जे डिफ्लेक्शन घेतलेलं असेल किंवा हॉरिझॉन्टल अँगल, रिपिटिशन मेथड वगैरे जी आपण फॉलो केलेली आहे, तिथे काय केलं आपण की व्हर्नियर ए म्हणजे जो हॉरिझॉन्टल प्लेट होती त्या हॉरिझॉन्टल प्लेटवरचे आपण अँगल मेजर केले. हॉरिझॉन्टल प्लेट होती खालच्या साईडला, अप्पर प्लेट, व्हर्नियर प्लेट. तुम्हाला आठवत असेल कंपोनंट पार्ट्समध्ये आपण बघितलेलं आहे की अप्पर प्लेट होती, लोअर प्लेट होती, तो हॉरिझॉन्टल प्लेन होता ना. तर ह्या ज्या रीडिंग घेतल्या आपण, डिफ्लेक्शन, रिपिटिशन, डिरेक्ट मेथड ऑफ मेजरिंग हॉरिझॉन्टल अँगल, या रीडिंग्स आपण हॉरिझॉन्टल प्लेनवरती घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो व्हर्टिकल अँगल मेजर करायचा आहे, व्हर्टिकल अँगल हा आपल्याला व्हर्टिकल प्लेनमध्ये मेजर करायचा आहे. म्हणजे हा तुमचा टेलिस्कोप होता आणि टेलिस्कोपच्या साईडलाच एक काय होता, व्हर्टिकल सर्कल होता. व्हर्टिकल सर्कलला इथेही सेम ॲडजस्टमेंट असते. अप्पर प्लेट, लोअर प्लेट असते, म्हणजे मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल असते. इथेही जो व्हर्टिकल सर्कल आहे त्या व्हर्टिकल सर्कलला अटॅच केलेले असतात अप्पर आणि लोअर स्केल, म्हणजे मेन आणि व्हर्नियर स्केल तिथे अटॅच केलेले असतात. सेम तिथेही आता इथे व्हर्नियर ए, व्हर्नियर बी होता, सेम तिथे काय असेल, व्हर्नियर सी, व्हर्नियर डी असेल. व्हर्नियर सी 0ला सेट करायचा, व्हर्नियर डी आपोआप 180 डिग्रीला सेट होईल. सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. तिथेही अप्पर क्लॅम्प असेल, लोअर क्लॅम्प असेल, टँजंट स्क्रू असेल. ओके, आणि याचा आपण प्रॅक्टिकल बघणारच आहेत, पण ते प्रॅक्टिकल आपण जेव्हा एक्सटेंडिंग आणि रेंजिंग ए लाईन हे दोन्ही होतील तेव्हा आपण लास्टला काय करूया, ते व्हर्टिकल अँगलवरलं प्रॅक्टिकल बघूयात. ओके, म्हणजे प्रॅक्टिकल बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल की इझिली तुम्हाला कळून जाईल की हा तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये. तुम्हाला मी जर असं ओरली जर सांगितलं, ओरली सांगितल्याच्यानंतर तुम्हाला समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली, आता इथे प्रॅक्टिकल करणं तर पॉसिबल नाही, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल बघाल तेव्हा तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल असेल ती कॉन्सेप्ट. ओके, तर इथे बघा मेजरिंग ए व्हर्टिकल अँगल. आता व्हर्टिकल अँगल आपण बघितलं, ह्या डायग्राममधून बघा की काय असतं नेमकं. ही एक ओसी लाईन दिसत आहे, ही लाईन काय आहे, स्ट्रेट लाईन आहे, आणि इथे आपण काय केलेलं आहे, थेरोलाइट फिक्स केलेला आहे. ही लाईन काय आहे, लाईन ऑफ कॉल्युमिनेशनची लाईन आहे. आता लाईन ऑफ कॉल्युमिनेशन आपण बघितलेलं आहे. काय आहे लाईन ऑफ कॉल्युमिनेशन, ही एक इमॅजिनरी लाईन आहे. कुठून पास होते, ऑब्जेक्ट ग्लास आणि जो डायफ्राग्राम आहे त्या डायफ्राग्राम आणि ऑब्जेक्ट ग्लासचा जो सेंटर असणार आहे, ऑप्टिकल सेंटर, त्या ऑप्टिकल सेंटरमधून ही पास होणारी एक इमॅजिनरी लाईन आहे, त्याला आपण लाईन ऑफ कॉल्युमिनेशन म्हणतो. तर ही ओसी ही लाईन ऑफ कॉल्युमिनेशन आहे. आणि जेव्हा आपण टेलिस्कोप जो आहे तो टेलिस्कोप ट्रान्झिट केला, म्हणजे ट्रान्झिट म्हणजे काहीतरी, आता इथे व्हर्टिकल अँगलमध्ये हा आता एक काहीतरी बिल्डिंग आहे सपोज, तर आता इथे आपण थेडोलाईट वगैरे फिक्स केला. थेडोलाईट वगैरे फिक्स केल्याच्यानंतर इथून जी स्ट्रेट लाईन जाणार आहे ती स्ट्रेट लाईन असेल लाईन ऑफ कॉल्युमिनेशन, आणि तुम्हाला हा ऑब्जेक्ट इथला बायसेक्ट करायचा आहे. तर हा ऑब्जेक्ट बायसेक्ट करत असताना तुम्हाला काय करावं लागेल,
टेलिस्कोप ट्रान्झिट करावा लागेल, म्हणजे थोडासा वरच्या साईडला मूव्ह करावा लागेल. म्हणजे आता टेलिस्कोप तुमचा असा होईल. टेलिस्कोप असा झाल्याच्यानंतर तुम्ही इझिली याला बायसेक्ट करू शकाल. तर जी लाईन ऑफ कॉल्युमिनेशन आहे आणि ही जी इन्क्लाइन लाईन ऑफ साईट आहे तो अँगल असेल व्हर्टिकल अँगल. लाईन ऑफ कॉल्युमिनेशन आणि इन्क्लाइन लाईन ऑफ साईट याच्यामधला जो अँगल असणार आहे तो असेल व्हर्टिकल अँगल. जर तो वरच्या साईडला असेल इथे तर तो असेल इलिव्हेशन आणि खालच्या साईडला असेल तर तो असेल डिप्रेशन. आपण हे थेरोटिकली बघूयात की व्हर्टिकल अँगल इज वन बिटवीन हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन काय होती तुमची? लाईन ऑफ कॉल्युमिनेशन होती. आणि इन्क्लाइन लाईन ऑफ साईट. हा अँगल कशातला आहे? हॉरिझॉन्टल लाईन आणि इन्क्लाइन लाईन ऑफ साईट या दोघांमधला हा अँगल आहे. तर जेव्हा ही हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजे इन्क्लाइन लाईन ऑफ साईट ती वरच्या साईडला जर असेल तर काय असेल? अँगल ऑफ इलिव्हेशन. आणि खालच्या साईडला असेल तर काय असेल? अँगल ऑफ डिप्रेशन. आणि इथे सांगितलेलं आहे की फिगरमध्ये अँगल AOC हा इलिव्हेशन आहे आणि BOC हा डिप्रेशन आहे. इथे बघा तुम्ही डायग्राममध्ये अँगल AOC हा इलिव्हेशन आहे आणि BOC हा डिप्रेशन आहे. तर आता याची प्रोसिजर तुम्हाला कंडक्ट करायची. सेम प्रोसिजर आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही. इथेही तुम्हाला अप्पर क्लॅम्प कधी फिक्स करायचा आहे? जेव्हा तुम्हाला ती रीडिंग चेंज करायची नसेल तेव्हा तुम्हाला अप्पर क्लॅम्प हा फिक्स करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला रीडिंग ही चेंज करायची असेल तेव्हा तुम्हाला अप्पर क्लॅम्प जो आहे तो लूज करायचा आहे. तर आता इथे बघा की मेजरिंग ए व्हर्टिकल अँगल याच्यामध्ये काय करायचं आहे की फर्स्ट तुम्ही जे ऑल सेटअप आहे ते ऑल सेटअप केलं. म्हणजे तुम्ही तुमचा ट्रायपॉड स्टँड हा फिक्स केला, लेवलिंग केली, नंतर सेंटरिंग केली. आता इथे तुम्ही लेवलिंग कशाच्या सहाय्याने करणार आहेत की जे फूटस्क्रूज आहेत त्या फूटस्क्रूजच्या सहाय्याने तुम्हाला इथे लेवलिंग करायची आहे. आणि जसा तुमचा इथं प्लेट बबल होता सेम त्यावेळी तिथे व्हर्टिकल सर्कलला पण काय असेल? अल्टिट्यूड बबल असणार आहे. तर तुम्हाला फूटस्क्रूच्या सहाय्याने जो अल्टिट्यूड बबल आहे तो सेंटरमध्ये आणायचा आहे. त्यावेळी आपण लेवलिंग करणार आहेत. आणि जो क्लिप स्क्रू असणार आहे त्या क्लिप स्क्रूनी एक्झॅक्टली तो बबल सेंटरमध्ये आणायचा आहे. ओके. तर आता इथे बघा आपण ऑल इथे ॲडजस्टमेंट डन केल्या. फूटस्क्रूच्या सहाय्याने आपण लेवलिंग केली, नंतर क्लिप स्क्रूच्या सहाय्याने एक्झॅक्टली तो बबल आपण सेंटरमध्ये आणला. आता नेक्स्ट काय केलं आपण? तर याच्यामध्ये आपण इथे ट्रायपॉड स्टँड सेटअप केलं, याच्यावरती थेडोलाईट हा सेटअप केला. आणि तुम्हाला काय करायचं आहे आता? दोन्ही क्लॅम्प स्क्रू लूज करायचे. जे व्हर्टिकल सर्कलचे दोन्ही आहेत अप्पर आणि लोअर ते दोन्ही क्लॅम्प स्क्रू काय करायचेत? लूज करायचेत. लूज केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? नेक्स्ट स्टेप की 0-0ला रीडिंग ही सेट करायची आहे. म्हणजे व्हर्नियर C 0ला तर व्हर्नियर D हा कशाला सेट करायचा आहे? 180 डिग्रीला सेट करायचा आहे. ही फेस लेफ्टवरून घेतो आहेत आपण. तर 0 आणि 180 डिग्रीला आपण इथे रीडिंग काय केल्या? सेट केल्या. 0-180 डिग्रीला रीडिंग सेट केल्याच्यानंतर काय करायचं आहे? आता ती 0 आणि 180 डिग्रीला सेट झाली म्हणजे काय? तुमचा जो टेलिस्कोप आहे तो हॉरिझॉन्टल झाला, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल झाला. म्हणजे तुमची जर रीडिंग दुसरी काही आली असती तर तो इन्क्लाइन थोडासा अमाऊंटमध्ये झाला असता. जेव्हा तुम्ही 0ला सेट करतात तेव्हा तुमचा जो थेडोलाईट आहे तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल होतो. आता हॉरिझॉन्टल झाल्याच्यानंतर काय करायचं? ही तुमची लाईन ऑफ म्हणजे ही लाईन ऑफ कॉल्युमिनेशन झाली, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. तर आता काय करायचं? तुमचा जो अप्पर क्लॅम्प जो आहे अप्पर क्लॅम्प आपण काय केला? फिक्स केला आणि एक्झॅक्टली आपण इथे 0-0ला सेट केलं. 0-0ला सेट केल्याच्यानंतर आता आपल्याला हा इथे एक बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगच्या टॉपचा एज आहे सपोज, किंवा रेंजिंग रोडच्या टॉपचा एज आहे. तर तिथून आपल्याला तिथंपर्यंतचा अँगल मेजर करायचा आहे. आणि तो अँगल मेजर करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला जो तुमचा क्लॅम्प स्क्रू आहे अप्पर क्लॅम्प स्क्रू तो तुम्हाला म्हणजे लूज करावा लागेल. अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज केला म्हणजे काय होईल? तुमचा हा जो टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप काय असेल? मूव्ह होईल. टेलिस्कोपच्या तिथे अप्पर क्लॅम्प स्क्रू असेल याचा. तर तो टेलिस्कोप काय होईल? तो मूव्ह होईल. आणि मूव्ह झाल्याच्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली हा पॉईंट याला इथे काय करू शकतात? बायसेक्ट करू शकतात. आता इथे बायसेक्ट झाला म्हणजे काय झालं? काहीतरी तो रीडिंग देईल. 50 डिग्री दिली रीडिंग त्यांनी. तर अप्पर क्लॅम्प स्क्रू फिक्स केला आणि ती रीडिंग आपण नोट डाऊन केली. आता नोट डाऊन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? जो अगेन अप्पर क्लॅम्प जो आहे तो अप्पर क्लॅम्प तुम्ही काय केला? फिक्स केलेला होता. तो
सीला घेऊन यायचा आहे. ओके, तुम्ही सीला आणला. सीला आणल्याच्यानंतर काय करायचं आहे, तुमची ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग करायची आहे, म्हणजे फेस राईट करायचं आहे. आता ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग केली. सेम इथे रीडिंग काय असणार आहे, आता ही 50 डिग्रीच असणार आहे. आता तुम्हाला रीडिंग वरचा ऑब्जेक्ट अजून बायसेक्ट करायचा आहे फेस राईटवरून. तर तुम्ही अप्पर क्लॅम्प जो आहे तो लूज केला आणि इथून अगेन इथे बायसेक्ट केलं, तिथे रीडिंग भेटेल 100 डिग्री, म्हणजे याच्यात दुप्पट रीडिंग भेटली. सेम प्रोसिजर खालचा पण अँगल मेजर करण्यासाठी करायचं आहे. काय केलं आपण, ज्या ऑल ॲडजस्टमेंट आहेत त्या ऑल ॲडजस्टमेंट डन केल्या आणि नंतर आपण जी लेवलिंग आहे, लेवलिंग आपण कशाने केली, फुटस्क्रूच्या सहाय्याने केली. फुटस्क्रूच्या सहाय्याने केल्याच्यानंतर काय झालं की जो अल्टिट्यूड बबल आहे, अल्टिट्यूड बबल सेंटरमध्ये आणण्यासाठी क्लिप स्क्रूचा यूज केला. क्लिप स्क्रूचा यूज केल्याच्यानंतर जो तुमचा अप्पर क्लॅम्प आणि लोअर क्लॅम्प दोघांनाही लूज केलं. 0-0ला सेट केला व्हर्नियर सी, म्हणजे व्हर्नियर डी 180ला सेट होईल. नंतर काय केलं, तुम्ही जो सी ऑब्जेक्ट आहे सी एक्झॅक्टली तुम्ही बायसेक्ट केलं आणि तिथं 0-0ला सेट केलं. अप्पर क्लॅम्प हा फिक्स केला, म्हणजे तुमचा कुठेही मूव्ह केला तरी 0-0 रीडिंग ही चेंज होणार नाही. नंतर मग ह्या सीवरून काय करायचं, तुम्हाला अप्पर क्लॅम्प जो आहे तो लूज केला. अप्पर क्लॅम्प लूज केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो एवरचा जो ऑब्जेक्ट आहे तिथंपर्यंत तुम्हाला बायसेक्ट करायचं. जोपर्यंत ए येणार नाही तोपर्यंत तुम्ही बायसेक्ट करत जाणार. आणि एकदाचा ए हा दिसला आपल्याला तर तिथे आपल्याला काहीतरी रीडिंग भेटेल. ती रीडिंग नोट डाऊन करण्यासाठी अप्पर क्लॅम्प हा फिक्स केला आपण आणि रीडिंग घेतली. नंतर रीडिंग नोट डाऊन केल्याच्यानंतर अप्पर क्लॅम्प फिक्स केलेला तो कसा करायचा आहे, सीला अजून बायसेक्ट करायचा आहे, म्हणजे इथली जी रीडिंग असेल तीच रीडिंग इथली असेल. आता इथे जी रीडिंग भेटली तिथे आपल्याला फेस राईट करायचं आहे. फेस राईट करण्यासाठी काय करायचं आहे, ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग करायचं आहे. ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग केल्याच्यानंतर अगेन आपल्याला ए हा ऑब्जेक्ट बायसेक्ट करायचा आहे. ए ऑब्जेक्ट बायसेक्ट झाल्याच्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला ती जी प्रोसिजर आहे ती अगेन रिपीट करायचं आहे अँगल ऑफ डिप्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, तर आता ही झाली मेजरिंग ए व्हर्टिकल अँगल. तर आता मेजरिंग ए व्हर्टिकल अँगल झाल्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे, इथे बघा तुम्ही, रेंजिंग ए लाईन. तुम्हाला चेन सर्वेमध्ये झालेलं आहे. रेंजिंग म्हणजे काय, रेंजिंग म्हणजे सपोज इथे तुमचा हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इथे एक तुमचा रेंजिंग रॉड आहे, लास्ट पॉईंट आहे. तर हे जे मधले पॉईंट्स आहेत, हे मधले पॉईंट्स एका स्ट्रेट लाईनमध्ये आणणे म्हणजे रेंजिंग करणे. जे इंटरमिडिएट पॉईंट्स आहेत ते इंटरमिडिएट्स म्हणजे मधले जे पॉईंट असणार आहेत ते मधले पॉईंट तुम्हाला एका स्ट्रेट लाईनमध्ये आणायचे आहेत. इथे एक लाईन आहे, इथे एक रॉड आहे. सपोज आपल्याला हे मधले जे रॉड आहेत, आता तुम्ही अजून करा, एक इथे रॉड आहे, एक इथे रॉड आहे आणि हे मधले तुम्हाला इथे फिक्स करायचे आहेत. तुम्ही कुठेही जरी फिक्स केलं तर ते एक्झॅक्टली येतील का एका स्ट्रेट लाईनमध्ये, येणार नाहीत. तर ते एक्झॅक्टली एका स्ट्रेट लाईनमध्ये येण्यासाठी तुम्ही इथे चेनिंगचा पण वापर करू शकतात. पण आपल्याला माहिती आहे की थेडोलाइट हे युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट आहे, तिथे आपण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रेंजिंगसाठी पण त्याचा यूज करू शकतो. तर आपल्याला तीच रेंजिंग ए लाईन थेडोलाइटच्या सहाय्याने करायची आहे. सेम तिथे जसं तुम्ही प्रोसेस फॉलो करतात सेम त्याच वेळी इथे तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे. तर आता याच्यामध्ये बघा रेंजिंग ए लाईनमध्ये की फर्स्ट बघूयात आपण ही रेंजिंग ए लाईन काय असते नेमकी. हे बघा, ए हा आपला स्टेशन पॉईंट आहे, म्हणजे या ए ह्या स्टेशन पॉईंटवरती आपण काय केलं, इथे ट्रायपॉड स्टँड फिक्स केला, वरती थेडोलाइट हे सेटअप केलं. थेडोलाइट फिक्स केल्याच्यानंतर आपल्याला जो बी पॉईंट आहे, बी पॉईंटवरती रेंजिंग रॉड आपल्याला माहिती आहे. तर आता P1, P2 आणि P3 हे जे P1, P2, P3 हे जे मधले इंटरमिडिएट पॉईंट्स आहेत ते इंटरमिडिएट पॉईंट्स तुम्हाला फिक्स करायचे आहेत, एका स्ट्रेट लाईनमध्ये फिक्स करायचे आहेत. ओके, तर रेंजिंग ए लाईन म्हणजे तुम्हाला कळालं की इथे काय केलं जातं, इंटरमिडिएट्स पॉईंट्स हे एका स्ट्रेट लाईनमध्ये आणले जातात. याची आता प्रोसिजर काय आहे बघूयात. की इथे आपण थेडोलाइट हा ए पॉईंटवरती फिक्स केला, म्हणजे ट्रायपॉड स्टँड फर्स्ट सेटअप केला, नंतर थेडोलाइट हा सेटअप केला, त्याची ऑल ॲडजस्टमेंट केल्या. टेम्पररी ज्या ॲडजस्टमेंट आहेत, लेवलिंग असेल, सेंटरिंग, त्या ऑल ॲडजस्टमेंट आपण डन केल्या. आता तिथून नंतर काय करायचं आहे तुम्हाला, या पॉईंटवरून काय करायचं आहे, जो बी हा इथे तुम्हाला
तुमचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे तुमचा रेंजिंग रॉड आहे हे माहिती आहे. तर या ह्याच्यावरून काय करायचं तुम्हाला बीला बायसेक्ट करायचं आहे. आता इथे तुम्हाला कोणत्या रीडिंग्स वगैरे घ्यायच्या नाहीत. रेंजिंग म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये फक्त आणायचं आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, बीला तुम्हाला बायसेक्ट केलं तुम्ही. आता बी हा बायसेक्ट झाला तुमचा. नंतर आता तुम्हाला इथे P1 हा बायसेक्ट करायचा आहे. P1 बायसेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जो तुमचा रेंजिंग रॉड आहे, रेंजिंग रॉड जो तुमचा सर्वेअर असणार आहे, जो P1 वरला रेंजिंग रॉड घेऊन थांबलेला असणार आहे, त्याला काय करायचं आहे तुम्ही ऑल इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत की लेफ्ट राईट. तुम्हाला माहिती आहेत सिग्नल्स कसे असतात ते. तर ते ऑल सिग्नल्स द्यायचे आहेत आणि जोपर्यंत ह्या बीच्या लाईनमध्ये P1 हा येणार नाही तोपर्यंत तुम्ही जो तुमचा समोरचा पर्सन असणार आहे त्याला तुम्ही सिग्नल देत जाणार. तर आता तुम्ही याला सिग्नल जोपर्यंत हा स्ट्रेट लाईनमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सिग्नल दिले. नंतर मग तुम्ही काय करणार की जो P2 हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या P2 ऑब्जेक्टवरती आता P1 आपण इथे फिक्स केला. नंतर काय करणार, P2कडे जाणार. P2कडे जात असताना तुम्ही काय करणार की जो तुमचा रेंजिंग रॉड घेऊन थांबलेला पर्सन आहे, त्या रेंजिंग रॉड घेऊन थांबलेल्या पर्सनला काय करणार ऑल सिग्नल देणार आणि जेव्हा तो स्ट्रेट लाईनमध्ये येईल तेव्हा त्याला फिक्स करायला सांगणार. म्हणजे तुमचा P2 हा पण ऑब्जेक्ट इथे फिक्स झाला. सेम त्याच प्रोसेसने आपल्याला P3. पण जेव्हा तुमचा आता सपोज P1 हाच फिक्स झाला, P1 हा फिक्स झाल्यानंतर तुमचा जो टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप काय करायचा आहे, याच्या बॉटमला न्यायचा आहे आणि हा बॉटम याचा नेल्सनी फिक्स करायचा आहे. म्हणजे तुमचा हा फिक्स झाला. तुम्हाला इथं मार्किंग करावी लागेल ना, तर ती बॉटमची जी मार्किंग आहे ती नेल्सच्या सहाय्याने तुम्ही फिक्स करणार. कळलं? काय केलं आपण, ट्रायपॉड स्टँड सेटअप केला, नंतर थेरोलाइट हा फिक्स केला, नंतर त्याच्यावरून बी हा ऑब्जेक्ट बायसेक्ट केला. नंतर जो ऑब्झर्वर आपण असणार आहेत आणि जो रेंजिंग रॉड घेऊन थांबणारा असणार आहे तो सर्वेअर काय करणार आहे की P1 वरला रेंजिंग रॉड घेऊन तो मूव्ह होणार आहे. आणि जेव्हा बी आणि P1 हे एका स्ट्रेट लाईनमध्ये येतील तेव्हा ए वरला पर्सन काय करेल की त्याला तिथे फिक्स करायला सांगेल आणि फिक्स करायला सांगितल्याच्यानंतर तो टेलिस्कोप काय करेल, त्याच्या बॉटम साईडला मूव्ह करेल आणि एक्झॅक्टली तिथे नेल किंवा पेग हा तो फिक्स करेल. सेम P2 आणि P3साठी प्रोसेस फॉलो करायची आहे. तर आता इथे बघा, थेरोलाइट इज सेंटर्ड ओव्हर ए अँड लेवल प्रॉपरली. म्हणजे इथे आपण सेंटरिंग आणि लेवलिंग केलेली आहे. दी अप्पर क्लॅम्प इज फिक्स्ड अँड दी लोअर क्लॅम्प लूजन. म्हणजे इथे तुम्हाला अप्पर क्लॅम्प काय करायचा आहे, फिक्स करायचा आहे आणि लोअर क्लॅम्प जो आहे तो लूज करायचा. अप्पर क्लॅम्प फिक्स केला म्हणजे तुमची स्केलवरती रीडिंग वगैरे काही होणार आहेत का, चेंज होणार नाहीत. तर इथे अप्पर क्लॅम्प तुम्हाला फिक्स करा आणि लोअर क्लॅम्प हा लूज करा. आणि नंतर बाय टर्निंग दी टेलिस्कोप दी रेंजिंग रॉड ॲट बी इज परफेक्टली बायसेक्टेड. म्हणजे तुम्हाला हा जो टेलिस्कोप आहे तो टर्न केल्याच्यानंतर तुम्हाला इथे जो बी हा पॉईंट आहे, या बी पॉईंटला तुम्हाला एक्झॅक्टली बायसेक्ट करायचा आहे. आणि बायसेक्ट आपण कशाने केलं, टँजंट स्क्रूच्या सहाय्याने. नंतर काय केलं आपण की लुकिंग थ्रू दी टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोपमधून बघत आपल्याला काय करायचं आहे की जो ऑब्झर्वर जो आहे त्या असिस्टंटला लेफ्ट राईटला होण्यासाठी सांगेल. आणि नंतर जेव्हा तो एका स्ट्रेट लाईनमध्ये येईल तेव्हा काय करायचं आहे, त्याला P1 हा रॉड तिथे फिक्स करायचा आहे आणि लोअरिंग दी टेलिस्कोप द एक्झॅक्ट पॉईंट P. म्हणजे टेलिस्कोप लोअर पॉईंटला मूव्ह करायचा आहे आणि मूव्ह केल्याच्यानंतर त्याला जेव्हा तो बायसेक्ट होईल, तो बायसेक्ट झाल्याच्यानंतर तिथला पॉईंट तिथे त्यांनी फिक्स करायचा आहे. सेम P2 आणि P3 पण तिथे फिक्स करायचे आहेत. ओके, तर जी आता नेक्स्ट एक्सटेंडिंग ए लाईन आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. याच्यानंतर आता हा जो आपण व्हर्टिकल अँगलचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आता तुम्ही इथे बघा, म्हणजे तुम्हाला इझिली प्रॅक्टिकल अंडरस्टँडेबल असेल.